संधी नाकारली जाते। सध्या शेतीचे आणि नोकरीतून मिळणारे उत्पन्न क्लेमर करता गृहीत धरले जात नाही। 8 लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेले विद्यार्थी उच्च शिक्षणाकरता मिळत नाही। तसेच उच्च शिक्षण नसल्याने ओबीसीच्या उच्च पदस्थ जागा रिक्त आहेत। त्यामुळे किमान 15 लाख रुपये वार्षिक उत्पन्न क्लेमरसाठी गृहीत धरावे अशी मागणी मी या लक्षवेधीच्या निमित्ताने करीत आहे। तसेच केंद्र सरकार वार्षिक उत्पन्नात शेतीचे उत्पन्न आणि नोकरीत मिळणारे उत्पन्न मोजण्याचा विचार करीत आहेत। मात्र शेतीचं पीक हे बेभरोशाचं असतं, ते उत्पन्न बेभरोशाचं असतं आणि म्हणून त्याचं उत्पन्न नोकरीच्या उत्पन्नामध्ये किंवा शेतकऱ्याच्या उत्पन्नामध्ये गृहीत धरलं जाऊ नये असं देखील या लक्षवेधीच्या माध्यमातून मला आपलं लक्ष वेधायचं आहे। केंद्र सरकारने उत्पादन मर्यादा वाढवण्याचा निर्णय हा राखून ठेवला आहे आणि त्याचा फटका अद्यापर्यंत संपूर्ण राज्यातल्या या सर्व 18 पगड जातींना या ठिकाणी बसत आहे। केंद्र सरकार जोपर्यंत क्लेमरची उत्पन्न मर्यादा वाढवत नाही तोपर्यंत राज्य सरकारच्या अभिछात्रवृत्ती फ्रीशिपची मर्यादा वाढू शकत नाही। 7वा वेतन आयोग लागू झाल्यानंतर अनेक कर्मचाऱ्यांचे तृतीय श्रेणीचे आणि चतुर्थ कर्मचाऱ्यांचे पगार वाढले आणि म्हणून ते या सगळ्या क्रिमिनलच्या अटीच्या बाहेर गेले आणि म्हणून त्यांच्या मुलांना देखील शिक्षणाकरता खूप मोठ्या प्रकारची अडचण त्या ठिकाणी होत आहे। 8 लाखाचे उत्पन्न झाले तर 8 लाख किंवा त्यापेक्षा कमी उत्पन्न असणाऱ्या अभिछात्रवृत्ती त्यांना मिळते। त्यामुळे शेकडो ओबीसी विद्यार्थी हे अभिछात्रवृत्तीपासून वंचित राहतात। क्लेमरच्या उत्पन्न मर्यादेमुळे केंद्र सरकारच्या विविध विभागातील ओबीसींची रिक्त पदे आहेत। केंद्राने पात्र ओबीसी उमेदवारांना मिळत नसल्याचे सांगून 27% जागा पूर्ण भरल्या नाहीत अशी माझी या ठिकाणी माहिती आहे आणि त्यामुळे या सर्व घटकांचे प्रचंड नुकसान होत आहेत। या लक्षवेधीच्या माध्यमातून माझे 2 गोष्टीकडे मंत्री महोदयांचं लक्ष शासनाचं लक्ष वेधायचं आहे की क्रिमिनलची उत्पन्न मर्यादा वाढवून ती 15 लाख रुपयापर्यंत करण्याचा प्रस्ताव केंद्र शासनाकडे आपण पाठवणार का, किती दिवसामध्ये पाठवणार आणि केंद्राकडून त्याची मान्यता आपण ताबडतोब मिळवणार का। दुसरा विषय असा आहे की क्लेमरच्या उत्पन्नामध्ये शेती उत्पन्नात टाकण्याचं जे प्रस्तावित आहे ती अट केंद्राने टाकू नये अशा प्रकारची मागणी केंद्र सरकारकडे राज्य सरकार करणार का।